नमस्कार. आज आपण गुलाबजामची रेसिपी बघणार आहोत. पण गुलाबजाम कशाचे? ते म्हणजे गाजराचे. आज आपण गाजरापासून गुलाबजाम बनवणार आहोत. तुम्ही याआधी माझ्या चॅनलवर खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे याची रेसिपी बघितली होती. त्याच पाकात राहिलेल्या मी आज गाजराचे गुलाबजाम बनवणार आहे. चला तर मग बनवायला घेऊया गाजराचे मऊ असे गुलाबजाम. हे गुलाबजाम खायलाही खूप छान लागतात. इथे मी 3 गाजरं घेतलेली आहेत मोठी मोठी व 1 वाटी एवढा बारीक रवा. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा हा तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता. व 1 वाटी एवढे दूध आणि इथं मिल्क पावडरचे 2 मी 10 वाले पॅकेटे घेतलेली आहेत. आता हे गाजरं धुवून स्वच्छ मी चिरून घेतलेली आहेत. अशी बारीक चिरून घ्यायची. जर हे मादी पांढरे देठ असतील ते मी काढून घेतलेले आहेत गाजराचे. जर ते घेतले तर कलर छान येणार नाही गाजराला. आता ही सगळी गाजरं चिरून झालेली आहेत. आता मिक्सरमधनं थोडे थोडे करून चांगली फाईन अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता चांगली बारीक पेस्ट मी इथं केलेली आहे. अशा प्रकारे थोडे थोडे गाजरं हे ॲड करून मी चांगली बारीक अशी पेस्ट केलेली आहे. जर गाजराची पेस्ट ही बारीक नाही झाली तर आपण गुलाबजाम करताना ते मऊसर राहणार नाही. त्यामुळे चांगली बारीक जितकी बारीक पेस्ट करता येईल तितकी बारीक करा. आता एका पॅनमध्ये मी 1 चमचा एवढे साजूक तूप टाकलेले आहे. आता हे साजूक तूप गरम झाल्यावर आपण जी पेस्ट केली होती गाजराची ती ह्यामध्ये टाकून अगदी 5 ते 10 मिनटं हे गाजर आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे गाजर आपले शिजतील चांगले. अशा प्रकारे मी अधूनमधून थोडेसे हलवत आहे. पाच ते 10 मिनिटानंतर किंवा 15 मिनिटं लागू द्या. हे गाजराचा रंग थोडासा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटं मी हे गाजर असे परतत ठेवलेले होते. आता थोडासा गाजराचा कलरही चेंज झालेला आहे. आता जो आपण बारीक रवा घेतलेला होता तो आता यामध्ये ॲड करायचा आहे व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. रवा टाकल्यानंतर रवा टाकून झाल्यानंतर गाजर व रवा हे चांगले मिक्स झाल्यानंतर आपण जे 1 वाटी दूध घेतलेले होते ना ते यामध्ये ॲड करायचे आहे. इथे रवा आणि गाजर चांगले मिक्स झाले. आता दूध टाकल्यानंतर आपल्याला हे कंटिन्युअस चांगले मिक्स करत राहायचे आहे, नाहीतर ह्या रव्याचे गुठळे होतील. तुम्ही अशा प्रकारे सारखे चांगले परतत राहा व जी आपली कन्सिस्टन्सी आहे ना हे पातळ आहे, आपल्याला गुलाबजाम करता येईल अशी कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे. त्यामुळे 5 ते 10 मिनिटं हे दूध टाकल्यानंतर चांगले परतून घ्या. दूध टाकल्यानंतर मी हे चांगले प्रकारे परतून घेत आहे. आता थोडेसे हे कन्सिस्टन्सी घट्ट झालेली आहे. आपण दूध टाकल्यानंतर वर मऊसरही झालेले आहे. गुठळ्या राहणार नाही त्यासाठी आपल्याला हे चांगले अजून सारखेच मिक्स करून घ्यायचे आहे. जर तुम्ही तसंच ठेवले तर त्याचे गुठळे होईल. आता हे आपले घट्ट झालेले आहेत अशा प्रकारे. व कलरही तुम्ही बघू शकता कसा छान आलेला आहे गाजराचा. आता हे चांगले मिक्स झाल्यानंतर गरम ह्याच्यात टाकले तरी चालेल. थोडेसे मी 2-3 मिनटं नंतर मी ह्यामध्ये जे आपण मिल्क पावडरच्या 2 पुड्या घेतलेल्या आहेत ते मी ॲड करत आहे. तुमच्याकडे जर एकच मिल्क पावडरची पुडी असेल किंवा मिल्क पावडर असेल ती टाकली तरीही चालेल, नाही टाकली तरी चालेल. मिल्क पावडरने कसे टेस्ट छान येते. आता इथं मी विलायचीची 1 चमचा एवढी पूड टाकलेली आहे.
आता हे मिल्क पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून मिल्क पावडर यामध्ये चांगली मिक्स होईल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपीज व नवीन नवीन पदार्थ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटतील व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण जे मिल्क पावडर टाकली होती ती यामध्ये चांगली मिक्स झालेली आहे. मी अजून थोडेसे हे मळून घेणार आहे. आता इथं आपण गुलाबजामचे जसे गोळे पाहिजे तसे बारीक मोठे करू शकता व मी इथे तुम्हाला साखरेच्या पाकाची रेसिपी दाखवणार नाही. तुम्ही माझ्या खव्याचे गुलाबजामच्या रेसिपीमध्ये पाक कसा बनवला होता ते बघू शकता. आता मी इथे हाताला थोडेसे तेल लावून बारीक बारीक असे गुलाबजामचे आकार देणार आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे गुलाबजामचा आकार द्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्याला आकार देऊ शकता. अशा प्रकारे मी हाताला थोडेसे तेल लावून बारीक असे आकार गुलाबजामला दिलेला आहे, जेणेकरून आपण जे मिश्रण बनवले होते ते हाताला आपल्या चिकटणार नाही. त्यामुळे थोडेसे हाताला तेल लावून घ्यायचे आहे. जर तुम्हाला गुलाबजामचा पाक बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही ज्या वाटीने साखर घेणार आहात त्याच वाटीने तुम्हाला पाणीही घ्यायचे आहे व गुलाबजामचा पाक करताना आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाही. 10 ते 15 मिनटं उकळून आपला पाक लगेच रेडी होतो. आता इथे माझे गुलाबजामही करून झालेले आहेत. मस्त छान असा कलर आलेला आहे. आता एका खोलगट अशा कढईमध्ये तेल टाकून आपल्याला मंद मीडियम आचेवर हे गुलाबजाम चांगले तळून घ्यायचे आहेत. आता तेल तापल्यानंतर मी एक एक करून गुलाबजाम टाकलेले आहेत व तेल जास्त गरम होऊन द्यायचे नाही. मीडियम असंच आचेवर आपल्याला हे गुलाबजाम चांगले तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले इथं गुलाबजाम चांगल्यापैकी तळून झालेले आहे. आता हे गुलाबजाम गरम गरमच आपल्याला कोमट अशा पाकामध्ये टाकायचे आहे. हे गोळे मी नुसते खाल्ले तरीही खूप छान लागत होते टेस्ट. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे गोळे गुलाबजामचे नुसते खाऊनही बघा व ही गाजराची गुलाबजामची रेसिपी नक्की ट्राय करून बघा व कमेंटद्वारा कळवा कसे झाले होते तुमचे गुलाबजाम. तसेच आता हे या पाकामध्ये गुलाबजाम सगळे टाकल्यानंतर चांगले मुरून द्यायचे आहेत. 4 ते 5 तास नंतर खूप सॉफ्ट असे गुलाबजाम हे बनतात गाजराचे. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व सगळ्यांना थँक्यू.